आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। वसपेठ विकास सोसायटीने कर्ज दिले नाही सकाळपासून सुरू असलेले उपोषण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे यांच्या मदतीने रात्री 10 वाजता मागे घेण्यात आले। वसपेठ तालुका जत येथील विकास सोसायटीने येथील शेतकरी सभासदाचे कर्जाची प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता। त्या सभासदांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले होते। सचिव आणि चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी मध्यस्थी करून उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करून देखील उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले नव्हते। या घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे यांनी वसपेठ सर्वसेवा सोसायटी समोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर केले जाईल याची खात्री दिल्यानंतर दोघांना साखर पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी जत तालुका बँक अधिकारी राजू कोळी, सोसायटी चेअरमन बाबासो डोंबाळे, सचिव गणपती पवार, सोसायटी संचालक भगवान तुराई, गुंडोपंत लेंगरे, युवा नेते राजू निळे, तुकाराम चौगले, माजी सरपंच प्रकाश गोदे, ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव, आप्पासो लेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।